इथे हे नव्याने रिव्हरफ्रंट वरती जे काय बांधकाम केलेलं आहे ते बघायला आम्ही आलेलो आहोत आणि जी भीती होती ती प्रत्यक्षात येताना दिसते आहे. एक म्हणजे नदी तशीच आहे, गटारगंगा, त्याच्यात काहीही सुधारणा नाही, घाण वास येतो आहे इथे. सिमेंट कॉन्क्रीटचंच बांधकाम केलेलं आहे, फक्त वरच्या बाजूनी त्याला शहाबादी फरशी लावलेली आहे आणि त्यामुळे आपण काहीतरी निसर्गाच्या जवळ करतोय असा आभास निर्माण केलेला आहे. ह्या ठिकाणी जर पूर्वी कुणी आलेला असेल किंवा अगदी मला वाटतं कॅमेऱ्याने आपण दाखवू शकतो की पलीकडच्या बाजूला अजूनही जिथे काही काम झालेलं नाही असा भाग आहे. अतिशय घनदाट अशी झाडी आहे आणि तशीच इथंही होती. जशी झाडी आत्ता अजूनही थोडीफार पलीकडे दिसते आहे तशीच इथे होती, ती सगळी काढून टाकलेली आहे आणि तिथं हा सगळ्या ह्या पायऱ्या आणि संपूर्ण हा फरशा कॉन्क्रीट असा सगळा भाग आहे आणि त्याच्यामध्ये हे खड्डे अशा पद्धतीने करून त्यात माती भरून हे झाडं इथे आणून रोवलेली आहे. आता ह्या झाडासाठी इथे इतकी कमी जागा आहे की हे काही मोठं निरोगी असं झाड होणार नाही आहे, हे असंच खुरटलेलं असं राहणार आहे. त्यामुळे जिथे चांगल्यापैकी झाडी होती ती काढून टाकलेली आहे आणि तिथे अशी अंतरावरती मरतुकडी अशी झाडं लावलेली आहे. तर ह्याच्यातनं काय लोकांना आनंद मिळणं अपेक्षित आहे, हा जरा एक मोठा प्रश्नच आहे. मग ह्याला काय म्हणजे पर्याय काय काय आहे? तर हे या चित्रामध्ये आपण बघू शकता, आत्ता जे केलेलं आहे त्याचा हा फोटो आहे आणि त्याला जे पर्याय आहेत, ही प्रत्यक्षातली बऱ्याच ठिकाणी नदीच्या काठी जी नैसर्गिक आज नदीकाठ आहे तिथे अशा प्रकारची वनश्री आहे, ज्याला खरं म्हणजे काहीच हात लावायची गरज नाही आहे. आणि जर लोकांसाठी ॲक्सेसिबल करायचं असेल, लोकांना फिरायला जागा द्यावी असं वाटत असेल, तर अशा प्रकारे कमीत कमी हस्तक्षेप करूनही बरंच काही करता येऊ शकतं. म्हणजे हे पर्याय असताना अशा पद्धतीचं भुंड आणि कॉन्क्रीटयुक्त काम करण्याची काय गरज आहे?